338 फूट उंच, 2650 फूट लांब, 29,576 एकरावर पाण्याचा विस्तार. आशिया खंडात पहिल्यांदा लेक टॅपिंग करणारं धरण कोयना धरण. एक स्वप्नशिल्प प्रत्यक्षात साकारलेलं. महाबळेश्वरच्या कुशीत उगम पावणारी कोयना नदी हेळवाकपर्यंत सुमारे 65 किलोमीटरचा प्रवास करून कोयना नगर इथे येते. कोयना नगर इथं 103 मीटर उंचीचं आणि 807 मीटर लांबीचं हे धरण बांधण्यात आलेलं आहे. 105 TMC इतकं पाणी अडवून त्याचा जास्तीत जास्त वीज निर्मितीसाठी वापर करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या रांगांचा त्याच्या पश्चिमेकडचा उताराचा उपयोग करून सुमारे 2000 मेगावॅट इतकी वीज निर्मिती ही करण्यात आलेली आहे. सृष्टी अगम्य आहे आणि तिची शक्ती अमर्याद. ही शक्ती मानवी सुखासाठी वापरून मानवाचं आयुष्य अधिक संपन्न बनवण्यासाठीच राबत असतात अनेक हात आणि बुद्धिमान मेंदू. शेकडो किलोमीटर दूरवरच्या मुंबईला झगमगत्या रात्री मिळणारी वीज असू दे किंवा थेट साताऱ्यापासून सांगलीपर्यंतची शेतं हिरवीगार करणाऱ्या शेतपंपांना लागणारी वीज, त्या विद्युत शक्तीची गर्भगृह नांदतायत कोयनेच्या पोटात. निसर्गाला अचाट बुद्धिमत्तेने कवेत घ्यावे तेव्हाच कुठे मानवी कल्पना शक्तींची महाकाय शिल्पे साकार होतात. राकट, कणकर आणि दऱ्याखोऱ्यातल्या या महाराष्ट्रामध्ये असंच एक महाकाय शिल्प साकारलंय, ते म्हणजे हे कोयना धरण. त्यामुळं कोयना धरणाशिवाय राष्ट्राचा इतिहासच नव्हे, वर्तमान आणि भविष्यही संपूर्ण होऊ शकत नाही. डोंगर पोखरून उंदीर काढण्यापेक्षा हत्ती कसा काढता येऊ शकतो हे कोयनेच्या अभियंत्यांनी दाखवून दिलंय. या धरणाच्या पोटात एक प्रतिसृष्टीच लपलेली आहे. ती काय आहे हेच आपण या कार्यक्रमात पाहणार आहोत. पण त्याआधी कोयनेच्या इतिहासाला हे एक मानवंदना. कोयना प्रकल्पाच्या उभारणीची बीज स्वातंत्र्यपूर्व काळापासून रुजवलेली दिसतात. 1900 साल भीषण दुष्काळ पडला. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्यावेळी इंग्रज राजवटीत HF बिल या अभियंत्यानं सर्वेक्षण केल्याचं आढळतं. 1910 साली टाटा वीज कंपनीनं या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचं काम हाती घेतलं, पण महायुद्धामुळे ते सोडून दिलं. पुढे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, मालोजीराजे नाईक निंबाळकर, धनंजयराव गाडगीळ आणि शंतनुराव किर्लोस्कर अशा द्रष्ट्या नेत्यांच्या अविरत प्रयत्नांमधून 1957 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली. तब्बल 10 वर्षांनी म्हणजे 1967 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. पंडित जवाहरलाल नेहरू असो की इंदिरा गांधी, या दोघांनी या प्रकल्पाच्या उभारणीत आवर्जून लक्ष घातलं. कोयना धरणाच्या माध्यमातून 1960 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होते. कोयना धरणाच्या पायथ्याशी 40 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होते. तर कोयना धरणाच्या पश्चिमेकडचा हा जो भाग दिसतो, या ठिकाणी टप्पा 1 आणि 2 इथं 600 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होते. तर हा जो नवजाचा जो टप्पा 1 आणि 2 आहे, याच्या पुढचा जो भाग दिसतो तो 1999 साली लेक टॅपिंग केलेला हा भाग आहे. या ठिकाणी 1000 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होते. टप्पा 1, 2 आणि 4 याच्यातून वीज निर्मिती झाल्यानंतरचं जे पाणी आहे ते पश्चिमेकडे कोकणाच्या दिशेने वळवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कोळकेवाडी हा जो कोळकेवाडीचा डॅम दिसतो, ह्या डॅममध्ये अडवण्यात आलेलं आहे. कोळकेवाडीच्या डॅमच्या पाण्याच्या माध्यमातून पुन्हा 320 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करण्यात आलेली आहे. आपल्याला आता जे कोयनेचं धरण दिसतं तिथपासून अगदी सांगली मिरजच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे कृष्णेच्या काठावरची सुमारे 40,000 हेक्टर जमीन याच पाण्यावरती ओलिताखाली आलेली आहे. इतकंच नाही, महाराष्ट्राला कोयनेची सर्वात मोठी देणगी म्हणजे कोयनेची वीज निर्मिती.
कोयनेसारख्या हायड्रो पॉवर प्रोजेक्टनं कमी खर्चातली आणि प्रदूषण मुक्त ऊर्जा निर्मिती करून राज्याला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न सुद्धा मिळवून दिलंय. लेक टॅपिंग म्हणजे पाण्याखालच्या जमिनीत भुयार खोदून स्फोटकांद्वारे त्या तळ्याला छिद्र पाडणे. आणि त्या बोगद्यातून पाण्याचा प्रवाह वाहता करणे. लेक टॅपिंगची ही दृश्य आहेत 1999ची. युती सरकारच्या काळात आशिया खंडात लेक टॅपिंगचा प्रयोग करणारं कोयना धरण हे एकमेव होतं. आज 13 वर्षांनंतर या प्रयोगाची पुनरावृत्ती होती. कोयना वीज निर्मितीचा हा आहे टप्पा 4B. तो पाहण्यासाठी मी आज या कोयनेच्या पोटात जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा सोबत नेणार आहे. आता मी आहे कोयना धरणाच्या पश्चिमेला. आपल्याला जायचंय ते ठिकाण आहे कोयना वीज निर्मिती टप्पा 1, जिथे म्हणजे नवजापासून 1 किलोमीटर अंतरावर. चं जे लेक टॅपिंग या ठिकाणी झालं होतं आणि आता 4B चं जे लेक टॅपिंग होणार आहे